शिंदेंच्या शिवसेनेच्या अडचणी संपत नाहीयेत। मंत्री महोदय आणि आमदारच नव्हे तर आता या अडचणी अगदी शिंदेंचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यात। मुंबईच्या MIDC पोलिसांनी शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याला 50 लाखांच्या खंडणी प्रकरणामध्ये रंगेहात अटक केली आहे। एक प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलंय। शिंदे गटाची डोकेदुखी वाढवणारं हे प्रकरण नेमकं काय आहे, रंगेहात पकडण्यात आलेला हा पदाधिकारी कोण आहे आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा कसा रचला, आपण तेच या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अंधेरी MIDC पोलिसांनी 50 लाखांच्या खंडणी प्रकरणी अटक केली आहे। एका बांधकाम प्रकल्पातील ठेकेदाराकडून पैशाची मागणी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे। शुक्रवारी म्हणजेच काल 1 ऑगस्ट रोजी कमलेश राय यांना दुसऱ्या टप्प्यातील 5 लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडलं। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कमलेश राय यांनी संबंधित बांधकाम ठेकेदाराकडे एकूण 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती। यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 8 लाख रुपये स्वीकारण्यात आले। या व्यवहारानंतर ठेकेदाराने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास करून सापळा रचला आणि शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी दुसऱ्या टप्प्यातील 5 लाख रुपये स्वीकारतानाच राय यांना मुंबई पोलिसांनी या MIDC परिसरामध्ये अटक केली आहे। आता या प्रकरणी पोलिसांनी राय यांच्याकडून रोख रक्कम जप्त केली आहे आणि या प्रकरणाचा सध्या पुढचा तपास हा सुरू झालेला आहे। दरम्यान या प्रकरणामुळे शिंदे गटासाठीच्या राजकीय अडचणींमध्ये आता आणखी एका अडचणीची भर पडली आहे। या बातमीवरच्या तुमच्या प्रतिक्रिया, या कारवाईवरच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा। तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका। त्याच सोबत हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास, माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।